आतमध्ये आहे काय नको वाणी होता मी घाबरलो अक्कल ताजी बॉडी वाटते ताजी बॉडी असेच लोक नाही महाराज अगे पुढे घे यांना पुढे घे विल्हेवाट लावायला विल्हेवाट म्हणजे काय करायचं झाडून टाकायचे टाकायचे कुठं मशीन मध्ये काढायचे महाराज मशीन चालू आहे काय चालू पास कर पण आता कार्याचं काय करूया कुठला वाटतो देशातील नाच गाणे करणारा नर्तिकेला घेऊन या आपण आज या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करूया काय म्हणतो काय पण 4 दिवस पालूया काय जेवढं सांगितलं तेवढं करा या महिन्याने सगळं सोडलेलं आहे तू तिकडे उभा अरे हराम करून जा त्या नृत्यशालातील नाच गाणे करणाऱ्या नर्तिकेला घेऊन या मी जातो घेऊन येतो रहस्य आणि येताना मदिराही घेऊन या काय मदिरा ना मदिरा तुला मदिरा येत असलं तर मदिरा काय म्हणतो महाराज चांगलं का विचार या दिवशी ती बांधाखाली ठेवली होती अरे हराम तो पीठ घेऊन ये आणि हागलास पण घेऊन ये महाराज मी काय म्हणतो हागलास कुठं ग्लास घेऊन ये कबाटात हाय अरे मी पण कट म्हटलं हा ग्लास कुठं कबाटात हाय कबाटात सांगितलं तेवढं करा कबाटात हाय सांगतो ना हा ग्लास कबाटात मी काय बोलणारच काय आता तुला सांगून पडत नाही मी काय वेगळं बोलतोय काय अरे कबाटात हाय
माझ्या देश माझ्या देऊया हा मला बॉटल पाहिजे तुला बॉटल तुम्हाला जास्त होईल महाराज मी काय म्हणतो अगं जास्त आहे हा अशी पियाची कशी पियाची कशी काय कशी नाही मी दाखवतो शी चांगला अनुभव आहे अरे तरी बाजूला नाच गाण्याची तयारी करा या सुंदरीचे पाय कसे थरथरतात ते आम्हाला पाहू दे इकडे म्हणतो मी काय म्हणतो तिचे पाय थरथरत आहेत ना तिला डॉक्टरला घेऊन जा तयारी करा नाच गाणी तयारी तुमचा गाणं येतं मला मी घरीच पाहिजे होतं ठीक आहे मग तू गाणं धर हा मी रांगोळी मी नंतर लावतो काय नंतरला होईल ना थांब 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 आता तीच पडली का दुसरं काय पडलं काय सांगतायचं? आणि मी पण तिकटासारखं दिसली हे खाली झालं खाली झालं ना आता तू गाणं म्हण मी गाणं म्हणतो ती बाजूला ठेवलं का आता होतील सगळी हो केशिव हा थोडीशी राहिले तिकडं पण आहे गावठी ठीक आहे मी म्हणतो गाणं हा तू मागून धर धरतो हा महाराज तुम्हाला येतं गाणं नाही तुला म्हणायला सांगितलं त्यांनी नाच गाणी तयारी करा मी म्हणतो गाणं कुठलं म्हणू येतं म्हण हॅलो हा हा चांगला आहे तुला आवाज नाही बरोबर याला हॅलो जरा आवाज आहे त्याला आवाज नाही मी म्हणतो गाणं म्हण पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पुन्हा गजब जाला शवास गजब जाला गजल जाऊ दारूला आजवर जावाडीला गजल जाऊ दारूला आजवर जावाडीला पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मारूना पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे मारूना हराम करून एखादा रावणी बोला किंवा गीत बोला तर हराम कर तुम्ही नाही हराम करून एखादा गीत बोला किंवा रावणी बोला तर हराम कर तुम्ही नाही झालं काय अरे बाई नाही लागणार मी काय करू हराम कर आपलीला काय मला सुधवला नाही मला सुधवला नाही नाश्त्याला काय कोणचा खाता भेटके राजवाड्यात मानात जाऊ चला भानार पुलिया जाऊ चला भानार पुलिया अरे नाच गाणं करणारी पळून गेली आई
जोरात लाग. पण तू तिथं त्या रानात काय करीत होतास? त्या मोबाईलवर मला पोरग्यान दाखवला. काय? हो पप्पा हे काका तुमचं धूळ कोण धूळ सोडायला लागला याला? ह्याला इवराय झालं काय? इवराय झालं काय? पण माझ्या पोरग्यान दाखवला. पप्पा हो बघा तुमचं जोडीदारांच्या काकांचं झालंय काय तर काय म्हणतो? चालीत पुसताय ना गदा गदा वाटो लावायच्या पोरग्यात सगळीकडे आता पाठवणार असं. काय म्हणतो? हो अरे देवा, अरे ती व्हिडिओ आधीच काढला मी कुणी काढला? भनियन काढला का काय माहिती नाही बुवा. पाठवलं कुणी? माहिती आहे तुला? तू आता माझ्या जवळचा असून तुला सांगतो. अर्ध सांगून सांगू नको. हा अर्धच सांगतो, सगळं सांगत नाही. चांगलं सांगू नको, वाईट तेवढं सांग. म्हणजे गावभर करायला तुला असं म्हणतो. सांग काय. अरे भाऊ काय तुमचं राहा, आम्ही शांत बसतो. माहितीये मी आपला इथं आता माझे 4 गायी आहेत. किती? 4 गाय. 4 गायी आहेत. मग पार्ट टाइम जॉब काहीतरी करायला लागतो. 30-35 लिटर दूध असेल. तर काय झालं माहितीये, एक त्याच्यात बैल आहे. एक बैल आहे. हा एक बैल आहे. तर काय झालं, ती शालू माहिती आहे तुला? हा वरले वाटती. हा शालू गुरं सोडलेली. हा मी आपल्या माझे 4 गायी सोडलेली आहे. तू गायी सोडलेल्या. तर शालूचा एक बैल आहे ना मिळाला का? हा लय मार फुटाली. काय म्हणतोस काय? लय मार पण फुटला. परवा मी तिथे गेलो तर मारला नाही मला. हा? मला मारला नाही त्यानं. काय माहिती, तू चांगला होतास? हा सुधीर होतो. 7च्या नंतर गेला होतास? नाही लवकर गेलो तो. होय काय? 7च्या नंतर मारतो काय? 7च्या नंतर तू असतोस ना चांगला. हा बरोबर. तर काय झालं माहितीये, ते शालू आपली गुरं सोडली. शालूचा बैल मारकारी. हा. त्या तिकडे बायका कपडे धुवत होत्या. हा पाण्याला गेला ना बक्षीस. हा अरे धावत गेला. धावत गेला. तर मला वाटलं हा का आता त्या बायकांना शिल्लक ठेवणार नाही. मार तर कुठं मी आपला शालूला जोरात म्हटलं, काय म्हटलं? ए शालू! अशीच आवाज गेला. अगं मेरी तुझा बैल गेला. असे म्हणालास तू, असा म्हणालास तू. मग बोलो बैल गेला गेला. तुझा. बैल गेला तो गेला. हा. बैल असा आपला धावते ज्या मागणं शालू धावते. बैलाच्या पाठनं शालू धावते. शालू घातलेली मॅच. काय? शालू घातलेली मॅच. हा शालून घातलेली मॅक्सी. शालू मॅक्सी अशी धाडणार. हा, अशी. आणि अशी धावते. ते मॅक्सी पाय असेल फकत नाहीत ना. कसं ओळख असेल. ते मॅक्सी अडकली त्या जालीला. कधी जाल होती त्याला अडकली. ही मॅक्सी अडकल्यावर शालू वरडायला लागली जरा. हा. अरे बचाव! वरडायला लागल्यावर मी कुठला थांबतो काय? मला वाटलं पहिला मी गेलो. बघतो तर काय या मेलीच्या जाळीला अडकली मॅक्सी. ती मी आपल्याशी काढतोय, अशी काढतोय, काटा सोडवतोय. तर मेली तिला काय धीर नाही. ती आपली पुढं होय झाली गदा गदा हलल. ती पुढं होय झाली गदा गदा हलल. झाली हलत होती तेवढी दाखवला. आणि माझा थोडा नंतर दाखवला. काय करशील मला सांग. मला शंका होती. आता महाराज येण्याची वेळ झाली. पारा व्यवस्थित ठेव. याला काय येऊ द्या. काय त्या पोरीची आदा वासनाची बिजली झाली. नजरेची पापणी लवेपर्यंत अजून फरार झाली. महाराज कशाला करता आपण काळजी? पलून पलणार कुठे ती? तुझ्या वाटत नाही सांगायला. तिला आम्ही आमची पट्टराणी बनवणार आहोत. जहाजा शोध घ्या. निघा लवकर. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. थांबा महामंत्री. माझ्या डोळ्यावर पूर्ण विश्वास आहे. तो राहत पुत्र अजून महागा गेला नाही.
महाराज कशाला काढता त्या काल्या आठवणी? नाही नाही महामंत्री, या सिंहासनाचा वारस अजून जिवंत आहे. जा शोध घ्या. ठीक आहे महाराज, येतो आम्ही. जा, तुम्ही निघा. चला तर. जिला रात्रंदिवस शोधतो ती बया हित. कोण रे तू? मी सदू डोंबाऱ्याचा पोरगा रामू. कोण रामू? होय, पण सुलभे तू इथे काय करीत आहे? अरे मुर्दे, आम्ही तुझी सुलभा नाही, मला जाऊ दे माझ्या जीवलगाकडं. तू माझी सुलभा नाही? मग तू कंच्या गावची पोर आणि तुला पोरबाला किती? काय? अगं, तू कंच्या गावची पोर आणि तुला पोरबाला किती? हे सुलभा, अंगावर यायचं काम नाही. अरे मुर्दे, मला माझ्या राजांना भेटायचं आहे. सुलभा तुला आठवतं तुझ्या प्रेमाखातीर मी घेतलं होतं गलकल लाकूड हातावरी. मग तू का करतेस माझी वडी? काय तर या सुलभासारखं बुजगावणं. माझ्या सुलभासारखं बुजगावणं? सुलभा तू अजूनही दिसायला कशी एकदम सुंदर गुलाबासारखी आहे. वा, हे फुलपाखरू एकटेच घुमतय. राजकुमारीला लाजवेल असं लावण्य. हे चल म्हणतो ना. थोडा आधी तिचा हात. हे पोरा, माझ्या मागात आडवा येऊ नको. माझ्यासारखा मीच माणूस नाही. हे कर्म तुम्हाला शोभत नाही. हे पोरा, तुझ्या अंगात सामर्थ्य असेल तर करून जाय तयारी करा. कशी अशी घाव मारतातच. हो ठीक आहे, चला आपण पुढच्या तयारी लागूया. चला तर. आता आपल्याला गप्प बसून चालणार नाही. बाबा, आपण काही काळजी करू नका. तो हरमखोर माझ्या हातातून नामर्दा विसरला, पण बाबा त्याच्या शातारामध्ये माझी तलवार कुसवल्याशिवाय मी शांत बसणार नाही. कोण नागराज? हो बाबा. नाही पोरा, अरे त्याच्या फाट सैन्यामुळे आपला काय टिकाव लागणार नाही. पोरा, तो विषय सोडून दे. चल, राणा वनातून काही कंदमुळं आणले आहे, ते आपण दोघांनी खाऊया. चल बोला. हे पोरी, अति फुलका पाडून या रानावनामध्ये काय करत आहेत? या शरीराचे रक्षण त्या शेरसिंगने माझ्या कुटुंबाचा नायनाट केलाय आणि त्या मेल्याची नजर माझ्यावर पडले. अगं पोरी, आम्ही डाकू लोक, आम्ही काय तुला मदत करू शकत नाही. नाही तुम्ही डाकून आहात. मी तुम्हाला ओळखते. राजपुत्र संगमा. नाही, हे पोरी सारं खोटं आहे. मग ह्या कोणत्या शपथ आणि द्यावंच तर मी या मुलाची सुलभा आहे. बाबा तुम्हाला काय वाटलं की मला काही माहित नाही? त्या शेरसिंगला पाहता माझ्या अंगात संचार भरला होता, पण बाबा तुमच्या आठवणीने परत माघारी आलो. शाबास पोरा, शाबास. अरे योग्य तेच केलं. अरे ज्याच्या नशिबी सोन्यासारखे दिवस तोच आज राणा वनामध्ये भटकत आहे. बाबा त्या शेरसिंगने रक्तातंग
मी नक्कीच गेले सुनबा आणि तशी काय म्हणता व देखील माहिती आम्हाला दे. आपण काशी करू नका. बरं येतो आम्ही. अरे कोण आहे का? तू कोण आहेस? तू ओळखतोस का? अगं ओळखतो, हा माझ्या प्रीतीच्या ओढावर बसलेला बोकड. अरे हे आपल्या राजाचे भाऊ राजपुत्र संघ. सरकार माफी करा, थोडी थट्टा केली, पण मी इथे कशासाठी आलो? पकडा ह्याला, पकडा पकडा. ताबडतोब कैद करा. शेवटी सापडलात ना. तुम्हाला काय वाटतं मी सहाला विसरलाच नाही? पण नाही. आणि जे जे तू हातावर वार होता होता निसटला. शेरसिंग, माझ्या अंगात रक्ताचा थेंब संगम कर. हा जयदेव मार मला घाबरत नाही. अरे प्रत्येकाला मरण झालं असेच वाटते. शेरसिंग, भरभरा मुलांनी हे राज्य माझ्या स्वाधीन. ते वाघाने जरी शियाचं कातडं पांघरलं तरी तो जंगलचा राजा होत नाही, हे मात्र लक्षात ठेव. अजून विचार कर. राजसेवक, जा ताबडतोब पेटची मशाल घेऊन या. ह्या जयदेवचे डोळे भाजून काढूया. अरे तू तुझ्या जिंदगीवर शेरसिंग, हे वागणं तुला शोभत नाही. राजसेवक, जा ताबडतोब मशाल घेऊन या. अरे ह्या सिंहासनासाठी तर ह्या राजा रक्ताचा सराव गोष्टी शिकू नको. आणि तुझ्या अंगी हिंमत असते एक माझ्या तलवार येऊन बघ बघ तुला कसा शांत उभा चिरून काढतो ते. अरे तुझ्या हाती तलवार देना मी काय तुझा बाल आहे? माझ्या काय लहान मुलाच्या हाती तरवडे घाबरतोस आणि म्हणे मी सार्वभौम राजा. ग्रामसेवक हा सोडा त्याच्या हात आणि द्या त्याच्या हातून तलवार. चांगली मेला धार का आपण काय सांगतो का तुझं जाणार ग्रामसेवक
अशोक जयराम पवार यांच्या स्मरणार्थ शीला अशोक पवार यांच्याकडून संशयबद्ध मार्गदर्शन आहे. या बक्षिसाचे मनचे आभार. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. एकदम गुलाबाच्या फुलाप्रमाणे. तुमच्यावर सांभाळून काढली, तुम्ही योग्य रीतीने पार पाडली. तुम्ही ह्या राज्यात सहज सेनापती होण्यास योग्य आहात. राजसेवक जा आणि त्या अप्सरेला घेऊन या. ठीक आहे महाराज. या सेनची मसालेदार नृत्य होऊन जाऊ दे. नाही चालणार, नाचणार नाही. साऱ्या जनतेला शिक्षण देण्याची हमी घेतली. तुला या कर्माचे त्या शेर सिंगच्या शब्दकोशात कुठे लिहित नाही. तुला हा शेर सिंग पूर्ण तालाव नाचून शांत बसणार नाही. तुला हा शेर सिंग साठी नाचावंच लागेल. तुझ्या अस्थि मला पोचवायला ती त्याला आवडतात नाही तर तुझी गर्दन चटका जाईल. तुझ्या हिंमत असेल तर होईल असते. वेळ कशाला. सरकार एका नराधमाचा शेवट केला. खूप बरं झालं. आता तो राहिला फक्त तो शेरसिंग. हो चला त्याचाही मार्ग घ्या. चला तर.
हरमखोर सोड दिला. अरे तुझ्या आगी हिंमत असेल तर माझ्याही सामना कर. वेळ कशाला बहुत असत्या. सरकार हा रक्ताने रंगलेला राजमुकुट या राज्याच्या गरीब जनतेवर झालेला अन्याय यापुढे तुम्ही हा संयमाने सर्व राजकारभार चालवाल अशीच भावना या साऱ्या प्रजेची असते. लग्नाचा सामान नाही गेला का? अरे येतोय का? अरे